नांदेड़ शहर के प्रभाग नंबर 18 के भीमघाट इलाके में पानी की किल्लत दूर करने के लिए एक अहम कदम उठाते हुए नया बोरवेल नस्ब किया गया है। ये बोरवेल आज़ाद पैनल की मुसलसल कोशिशों का नतीजा है, जिसने वार्ड के मुख्तलिफ मोहल्लों में पानी की सहूलत बेहतर बनाने के लिए नुमाया खिदमत अंजाम दी है। नए बोरवेल के इफ्तिताह के मौके पर आज़ाद पैनल के उम्मीदवार और मुकामी रहनुमा साबिक मेयर विलास धबाले, साबिक चेयरमैन गफ्फार खान, यूथ लीडर बंटी लांडगे और सैयद शाहजेब भीमघाट पहुंचे, जहां मुकामी शहरियों ने इनका पुरतपाक इस्तकबाल किया। शालपोशी और गुलपोशी करते हुए इलाके के अवाम ने पानी की देरीना मुश्किल हल करने पर पैनल का शुक्रिया अदा किया। काबिल जिक्र है कि आज़ाद पैनल की जानिब से अब तक वार्ड नंबर 18 के मुख्तलिफ हिस्सों में 24 बोरवेल नस्ब किए जा चुके हैं, जिससे इलाके में पानी की किल्लत में नुमाया कमी आई है। अवाम का कहना है कि ये काम ज़मीनी सतह पर खिदमत का सबूत है, जो दीगर पैनलों के मुकाबले में आज़ाद पैनल को मजबूत और काबिल एतमाद बनाता है। इफ्तिताई प्रोग्राम में भीमघाट के बुजुर्ग, नौजवान और खवातीन बड़ी तादाद में शरीक हुए और पैनल की कोशिशों को सराहते हुए कहा कि वो आइंदा बल्दियाती इंतखाबात में आज़ाद पैनल की भरपूर हिमायत करेंगे। इस मौके पर दामोदर राव खंदारे, भगवान तारू, रवि पंडित, एडवोकेट सुभाष खंदारे, विजय पंडित, प्रभाकर वाघमारे, बिपिन जोंदड़े, रमेश चौदंते, अरविंद हनुमंते, चंद्रकांत लोखंडे, चैतन पंडित, अमन लोखंडे, करण पंडित, मोहसिन खान उर्फ केटी, मोहम्मद हाजी और दीगर मौजिज शहरी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आज या ठिकाणी भीमघाटचा जन्माचा प्रश्न पाण्याचा आम्ही भटक होतो। आमच्या बायका पाण्याला भांडं घेऊन फिरत होत्या, त्याची दखल माझे स्वाध्याय बंधू बंटी साहेब आणि धबाले साहेब यांनी दखल घेतली आणि आमच्या पाण्याचा जन्मभराचा प्रश्न सोडून आम्हाला कायमरूपी या ठिकाणी ठिकाण दिलेलं आहे। मी त्यांचे आणि बाई दिलेल्या मंडळीचे मी कधीच उपकार भेटू शकणार नाही। या दोघांनी माझ्या वाचेला सुविधा दिली आणि ओळखून घेतलं। आयुष्यमान माझे स्वाध्याय बंटी साहेब, धबाले साहेब यांचं परंपरा बरं हो, आमच्या आभार मानतो मी। आणि या ठिकाणी आयुष्यमान ॲडव्होकेट सुभाषरावजी कंधारे यांच्या घरासमोर आज हा हापसा या ठिकाणी दिलेला आहे। मी त्यांचे आभार मानून मी धन्यवाद, सर्वांचा आभारी आहे। बरेच दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता। बंटी लांडगे, विलास धबाले, गफ्फार साहेब आणि येणारे ते नगरसेवक साहेब, साजिद साहेब, कमीत कमी 6 महिन्यापासून इथं पाण्याचा प्रश्न होता। भीमघाटमध्ये माझ्या घरी पाणी भरत गेले, काही लोकांना पाणी भरले, काही लोकांना माझ्या घरचं पाणी बंद करून टाकलं। यासाठी तुम्ही कसं काय यांना पाणी द्यायला? म्हटलं भाई यांना पाणी नाही, गरज नाही याला पाणी द्यायची। विलास धबाले सगळ्या पॅनलने इथं बोर मारला, स्वतःच्या पैशानं बोर मारला भीमघाटमध्ये। एकच नाही 6 बोरं मारले, पुऱ्या चाळीमध्ये 6 बोरं मारले, वार्डामध्ये 6 बोरं मारले। याचा धन्यवाद, मनापासून धन्यवाद। याच्या पॅनलला बी धन्यवाद आणि ही पॅनल 100% निवडून यावं अशी माझी अपेक्षा आहे। टोटल भीमघाट येणाऱ्या पॅनल संघ 100% पॅनल, 100%। एकही मतदान खराब होणार नाही, एकही मतदान। टोटल पुरा भीमघाट टोटल अपेक्षेलाच मतदान पडणार, कोणी इकडे येणार नाही आणि कोणी इकडे फडकणार नाही। आमच्या भीमघाटमध्ये पाण्याची खूप तरस होता आम्हाला आणि सगळ्या बाया म्हणतात आणि पाण्यासाठी जात गेल्या नगरपालिकेमध्ये। आम्हाला पाण्याचं दिलंच नाही कुणा। भगवान दादाच्या इथून पाणी भरलं, आम्ही सगळ्याच्या इकडून पाणी आणत राहिल्या पुरं पाणी आणि आम्हाला इलाज दादानं पाण्याचा आणून दिलं, पाण्याचा प्रश्न मिटला आमचा, छान झालं। बंटी दादा, इलाज दादा, गफ्फार साहेब, पाण्यासाठी आमची खूप परेशानी होत होती, घरोघर फिरत होतं, आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागत होतं। कामं सध्या आमचे गेलेले आहेत या पाण्यामुळं, घरोघर हिंडून पाणी आणलेलं आहे आम्ही। आमच्या घरीतल्या लोकांना आम्हाला मदत केली, दिलं पाणी, पण आता आम्हाला बंटी भाऊ लांडगे आणि विलास धबाले यांनी पाण्याचा प्रश्न पूर्ण मिटवलेला आहे आणि मी त्यांचे लाख आभार मानते, त्यांच्या पॅनलचे पण मानते, आमच्या सगळ्यातर्फे त्यांचे आभार मानते मी। सगळं बंटी भाऊ लांडगे आणि विलास धबाले सगळ्यासोबत पॅनल त्यांचा पूर्ण, त्यांचा लाख आभार। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध व तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करून मी माझे 2 शब्द बोलते। आम्हाला पाण्याची खूप अडचण होती, इथे बंटी भाऊ लांडगे आणि विलास दादा धबाले यांनी आमची खूप व्यवस्था केली, तशीच आम्हाला घरोघर नळ द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। आमच्या भीमघाटमध्ये पाण्याचा खूप त्रास होता, गेल्या 2 वर्षापासून त्रास होता आणि आम्हाला दारोदार लोकांच्या किनारे पाण्यासाठी भटकावं लागत होतं। तर आमच्या गलीला पाण्याचा थेंब नव्हता। तर की नाही विलासदादा धबाले
आणि बंटीभाऊ लांडगे यांनी आमच्या इथे बोर पाडला. हां, यांचे हे की नाही उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. आज पाण्यासाठी आम्ही की नाही लोकांच्या घरोघर दार भटकत होत्या. हां, या दोन माणसाचे की नाही आम्ही आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीला आणि त्यांच्या 4 पॅनलला आम्ही निवडून देतो. आदाब कलेक्शन लाया है शानदार ऑफर्स। त्योहार को बनाए यादगार स्टाइल और बचत के साथ। जी हाँ, आदाब कलेक्शन में खुसूसी फेस्टिवल ऑफर्स, चाहे लेडीज फैशन हो, जेंट्स वियर या बच्चों का कलेक्शन, यहाँ हर किसी के लिए है कुछ खास और निराला। लेडीज स्पेशल ब्राइडल सूट, पार्टी वियर और फेस्टिवल स्पेशल कलेक्शन, खूबसूरती, स्टाइल और फैशन का बेहतरीन इम्तिजाज। रोजमर्रा इस्तेमाल के लिए जदीद और पुरकशिश डेली वेयर्स ड्रेसेस दस्तयाब है। जेंट्स फैशन लीलैंड के ब्रांडेड शर्ट्स पर धमाकेदार ऑफर सिर्फ 1100 रुपए में। जीन्स पैंट में किलर, स्पाइकर, लिविस और रॉन जैसे ब्रांडेड जीन्स निहायत सस्ते दामों पर यहाँ दस्तयाब है। जदीद दौर के रुझानात से हम आहंग शटिंग और शूटिंग के शानदार डिजाइन्स, हर रंग, हर साइज और हर मौके के लिए खास। आला क्वालिटी के फैब्रिक्स, नफीस स्टिचिंग और नरमी व पायदारी का हसीन इम्तिजाज जो दे आपके एतमाद को नया अंदाज। चाहे हो दफ्तर का लिबास, शादी की तकरीब या कोई और स्पेशल मौका, आदाब कलेक्शन में है हर ज़ौक़ के लिए बेहतरीन इंतखाब। बच्चों के लिए रेडीमेड कपड़ों की वसी रेंज, स्टाइल, कंफर्ट और कलरफुल वेयर्स के साथ कुर्ती, ब्लेजर, शेरवानी सब एक ही जगह, एक ही छत के नीचे। आदाब कलेक्शन, जहां मियार और फैशन साथ चलते हैं। खरीदारी के लिए राब्ता करें। आदाब कलेक्शन, शमीम अब्दुल्ला हाउस, टायर बोर्ड, देगलूर नाका, नांदेड़।